हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून हा उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न झाले। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आणि संजय पाटील प्रेमी या सगळ्यांनी जीवाचं रान करून या सगळ्या लढाईमध्ये मला उमेदवारी मिळावी आणि आपला हक्काचा खासदार व्हावा यासाठी अतिशय जोरदार प्रयत्न केले। इव्हन आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा बावनकुळे साहेब, चंद्रकांत दादा या सगळ्यांनी सुद्धा हे नाव लावून धरलं की या संदर्भामध्ये संजय पाटलांना उमेदवारी मिळावी। तर कर्मचारी संघानं माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब यांच्या आग्रहामुळे ही उमेदवारी शिवसेनेला दिलेली आहे आणि त्यामुळं एक निराशा थोडीशी आमच्या मनामध्ये आहे। पण मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता या सगळ्या भूमिका मनात घेऊन पुढे चाललोय। पण एक खंत अशी असते की या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार उत्सुक होतो। उमेदवार झाला असता निश्चितपणे विजय आणला असता, कारण 19 लाख मतदानापैकी 9.5 लाख मतदान मराठा समाजाचं आहे, 3.5 लाख मतदान हे पाटील खानदानाचं आहे, पाटील आडनावाचं आहे। आणि या सगळ्या 6 तालुक्यामध्ये माझा संपर्क, माझे कार्यकर्ते ही सगळी मंडळी असल्यामुळे निश्चितपणे विजय आला असता। अशी उमेदवार असताना सुद्धा अद्यापही कुणाचाही संपर्क माझ्या पण आलेला नाही आहे। इव्हन शिवसेनेकडून आलेलं नाही आहे, इव्हन भारतीय जनता पार्टीकडून आलेलं नाही आहे। भारतीय जनता पार्टीनं पार्टीचा उमेदवार नसल्यामुळे बहुधा आलेलं नसेल, पण शिवसेनेने येणं गरजेचं होतं आणि शिवसेनेनं घरी येऊन भेटून जाणं, चर्चा करणं, पुढचं नियोजन करणं, काय करायला पाहिजे, आमचे विचार ऐकणं, त्यांचे विचार सांगणं, या गोष्टी सगळं होणं गरजेचं होतं, पण अद्याप झालेलं नाही आहे। बहुधा ते सुद्धा त्यांच्या निवडणुकीच्या गडबडीमध्ये, प्रचारा गडबडीत असतील, त्यामुळे झालं नसेल। पण आज मी कार्यकर्त्यांची बैठक बोलल्या जेणेकरून गेल्या 3 महिन्यामध्ये जे काय घडलं ते सगळ्या कार्यकर्त्यांना सांगावं, त्यांची मतं ऐकून घ्यावी, जेणेकरून उद्याच्या भविष्य काळामध्ये जात असताना प्रत्येकाची मतं ही जुळवून घेऊन कार्यकर्त्याला जावं ही भूमिका ठेवून आज आपली सहज बैठक लोकांची बोलवी, गेट टुगेदर म्हणा किंवा स्नेहमिलन म्हणा, त्यानिमित्तानं बोलवली। पण खंत निश्चितपणे आहे की या मतदारसंघात मी लढलेला माणूस आहे, 3.5 लाख मतं घेतलेला आहे, या मतदारसंघाला माहीत असलेला माणूस आहे, आणि तरीसुद्धा या सगळ्या भूमिकेमध्ये जितकं द्यायला पाहिजे तितकं महत्त्व XYZ कोण मिळत नसल्यामुळे निश्चितपणे उद्याच्या भूमिकेमध्ये अडचण होऊ शकते। माझी खात्री आहे की सगळी मंडळी उद्याच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याकरता आपले सगळे इगो, आपले सगळे शाली हे सगळे बाजूला ठेवून निश्चितपणे निवडणुकीसाठी या सगळ्या गोष्टी करतील अशी मला खात्री आहे। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।